आजची आपली रेसिपी आहे विदर्भातील स्पेशल असा बटाटा वडा आणि रस्सा। तो कसा बनवायचा चला तर आपण बघूया। वड्यासाठी भाजी बनवूया। मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता मोहरी घालूया। ही लसूण, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालूया। त्यानंतर थोडे मटार, हळद घालूया, गरम मसाला, धनिया पावडर, स्मॅश केलेला बटाटा घालूया, चवीनुसार मीठ घालूया। जे बॅटर पाहिजे आहे आपल्याला त्यासाठी मी बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ घालूया, थोडासा ओवा, थोडा बेकिंग सोडा। आता हे आपण पाण्याने भिजवून घेऊया। यांच्या रस्स्यासाठी आपण जो मसाला बनवणार आहे तो बघूया। पहिले हिरवी मिरची, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, बारीक चॉप केलेला लसूण, अद्रक, जिरे, थोडंसं खोबरं, थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे। आता हे सर्व आपण बारीक वाटून घेऊया। आता आपण याची वडी तळून घेऊया। वडे मस्त असे गोल्डन ब्राऊन आपण तळून घेऊया। आता आपण वड्यांसाठी लागणारा रस्सा बनवूया। मी इथे कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण मोहरी घालूया, त्यानंतर हे वाटण घालूया, तेजपान, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर। आता हे काळे चणे आपण यामध्ये घालूया। हे चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते, ते आपण आता यामध्ये घालूया। चवीनुसार मीठ। आपण यामध्ये आता पाणी ऍड करूया। कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत मस्त शिजवून घेऊया। आपला रस्सा आणि आलू बोंडा रेडी आहे। तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।